नमस्कार मंडळी, मी सविता. सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि मस्तपैकी खुसखुशीत खमंग असे, जे आपण बाजारात गेलं तर आपल्याला रस्त्यावर स्टॉलवर छान असे गरमागरम भजे मिळतात आणि ते भजे कांदे कमी, बेसन आणि छान असे गोल गोल भजी असतात. तर टेस्ट इतका छान वाटते. तर आपण त्याच पद्धतीचे आज रेसिपी करणार आहोत. तर त्यामध्ये पहिले भजी करणार आहोत. त्यानंतर आपण दुसरी रेसिपी आहे आपली इथे. तुम्ही खरबुज्यापासून आईस्क्रीम बनवली असेल, खरबुज्यापासून तुम्ही कुल्फी बनवली असणार, मिल्कशेक बनवला असेल. पण या खरबुज्यापासून आज आपण छान असे क्रिस्पी असे वडे करायचे आहेत आणि हे भजे आणि वडे तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं हे पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी घेतलेला आहे खरबुजा, त्याला छान धुवून त्याचा किस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मग मी नंतर इथे 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. तर बेसन यासाठी घ्यायचं आहे की आपण जे वडे करतो, तेलकट जो वस्तू करतो, तर ते तेलकट होऊ नये म्हणून इथे मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 चम्मच मिरची पूड आणि अर्धा चम्मच मीठ, त्यानंतर अर्धा चम्मचपेक्षा कमी हळद आणि मी हाताने क्रश करून इथे ओवा टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि पांढरे तीळ घेतलेले आहे 1 चम्मच आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे भरपूर सारा घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे मिक्स करण्यासाठी यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण आपण जसजसं याला हाताने स्मॅश करत जाऊ तर म्हणजे एकजीव करत जाणार तसं तसं त्याला ओलावा सुटत जातो. तर त्यामुळे मी इथे न पाणी टाकताच याला छान असं याचा घट्टसर असा डो तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीचा आपला डो झाला पाहिजे, कारण आपण हे वडे हातावरच करणार असल्यामुळे याचा जर खूप पातळ डो असला तर वडे व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे असा घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे आणि छान असं त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि आता मी एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे गॅसवर एका बाजूला आणि मी हाताला आता पाणी लावून याचे वडे असे पातळसर असे तयार करून घेत आहे आणि याला आपल्याला मध्ये होल करायचा आहे. त्यामुळे काय होते शिजताना तो सर्व बाजूनी आणि आतपर्यंत छान शिजतो. त्यामुळे याला होल करायचं आहे आणि याच पद्धतीचे तुम्ही वडे बनवू शकता. जर तुम्हाला हे पिशवीवर पॉलिथिनवर पण तुम्ही याला पाणी लावून पण छान असे पातळ मोठे करू शकता. फक्त आपण याला खूप जाड किंवा खूप पातळ पण नाही ठेवायचे आहे आणि या पद्धतीचेच मी वडे तयार करून घेत आहे आणि आपण अलटवत पलटवत याला छान असे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले वडे असे छान फुललेले पण आहे आणि या पद्धतीने आपण वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर खरबुज्याचे म्हणजेच याला आमच्याकडे याला वारकू पण म्हणतात. तर हा वारकू आता शेतामधला आहे त्याच्यामुळे छान कच्चा कच्चा आहे. तर बळे करण्यासाठी फक्त आपल्याला हा वारकू छान कच्चा पाहिजे. पिकला राहिला तर त्याला अशी आंबट चव येणार आणि गोड आंबट गोड चव येईल. त्यामुळे हवं तर तुम्ही याला छान असं कच्चा असेल तेव्हाच याचे वडे बनवू शकता आणि खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आपले वडे आता छान असे तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि बिलकुल तेल पकडून राहत नाहीत आणि त्यामध्ये पण हे छान खूप वेळ पर्यंत राहिले तरी छान कडक असतात, कुरकुरीत राहतात आणि नरम पडत नाही आणि तेल पण पकडून राहत नाही. तर खूप टेस्टी बनतात. तर चला मी इथे प्लेटमध्ये आपले वडे तयार केलेले आहे. तर आता आपण सुरू करूया आपल्या दुसऱ्या रेसिपीला. ती आहे आपले छान कांदा भजेच पण छान असे गोल गोल. तर इथे आपली सुरू करू रेसिपी. तर इथे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. म्हणजे वाटीने घेतलं की आपल्याला पाणी पण घ्यायला सोपं पडते आणि इथे मी 1.5 वाटीच पाणी घेऊन याचं असं बॅटर तयार करणार आहे. पण बॅटर तयार करत असताना यामध्ये मी मीठ किंवा सोडा किंवा कोणतीही गोष्ट टाकणार नाही आहे. तर याला नुसतं आपण प्लेन असं भिजवायचं आहे. त्यामुळे आणि भिजवताना एका डायरेक्शनमध्ये भिजवायचं आहे. जसं आपण केक वगैरे करतो तर आपण कट फोल्ड या मेथडने केकचं बॅटर तयार करतो
त्याच पद्धतीने आपण या भज्याचं बॅटर पण एका डायरेक्शन मध्ये फिरवत त्याला छान फ्लफी करत करत भिजवून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये 2 कांदे छान त्याला बारीक-बारीक कट करून घेतलेले आहे. कारण आपल्याला गोल-गोल भजी करायची असल्यामुळे मी स्लाईसमध्ये कट न करता गोल-गोल कट करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर, कढीपत्ता भरपूर प्रमाणात टाकलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये मी आता अर्धा चम्मच अख्खे धने त्याला छान असे क्रश करून घ्यायचे आहेत आणि ते टाकायचे आहे. त्यामुळे छान टेस्ट येते. त्यानंतर मी ओवाला पण हाताने अर्धा चम्मच घेऊन हाताने क्रश करून घेतलेला आहे आणि ते टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चम्मच पेक्षा कमी तिखट टाकायचं आहे, म्हणजे मिरची पूड टाकायची आहे आणि अर्धा चम्मच पेक्षाच कमी हळद टाकायची आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. आणि मी इथे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून टाकलेले आहे. हवं तर तुम्ही मिक्सर मधून त्याची पेस्ट करून पण किंवा ठेचून पण घेऊन टाकू शकता. आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं छान असं त्याचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं आहे. तर छान कडत्या तेलाचं मी 2 चम्मच असं भरून अ, अ, चम्मच घेतलेलं आहे तेल आणि ते यामध्ये टाकलेलं आहे आणि ते पण आता छान आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरची थिकनेस कशा पद्धतीची हवी. मी 1.5 वाटीच्या वरती यामध्ये कोणतंही पाणी टाकलेलं नाही आहे. आणि त्यानंतर आता मी एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं. तर तेल पण छान गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर गॅस ही मिडियमच ठेवायची आहे. खूप लो नाही आणि खूप हाय पण नाही ठेवायची, नाहीतर जळून जातात. आणि आपण इथे आता छान असे गोल गोल भजे टाकून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता टाकल्या टाकल्या आपले भजे छान असे वरती यायला लागलेले आहेत. म्हणजे ते छान असे फुलून राहिले. आपण यामध्ये सोडा पण नाही टाकलेला आहे, तरी पण हे छान फुलतात. आणि हे आता मीडियम गॅसवरच आपल्याला यांना छान शिजवून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण भजी तळत असतो, तर हे आपल्याला गोल-गोल करायचे असल्यामुळे तेल थोडंसं जास्तच टाकायचं किंवा आपण जी कढई घेतो ती छान अशी खोलगट कढई घ्यायची. तर पसरट घेतलं तर जास्त तेल लागणार आणि भजे पण चापट होतात. तर तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणि इथे आता मी आलटून-पालटून करत छान असे भजे ब्राउन होईस्तोपर्यंत करून घेतलेले आहे. खूप याला कडक नाही करायचे किंवा काळपट होतपर्यंत नाही शिजवायचे आहेत. तर हा कलर खूप छान दिसतो आणि या कलरमध्येच मी आता भजी काढलेले आहे आणि सगळे भजी मी याच पद्धतीने तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपले भजी छान झाले आहे. बिलकुल तेल पकडून नाही आहे. तर ही भजी खायला खूप टेस्टी लागतात. थंडही झाले तरी आपण ही खूप छान आवडीने खाऊ शकतो आणि बनवायला तर खूप सोपीच आहे. तर तुम्ही या पद्धतीने कोणतीही भजी करू शकता. तर इथे आपले भजी आणि वडे दोन्ही नाश्त्याचे प्रकार तयार आहे. खरबुज्याचे वडे तुम्ही कधी खाल्ले नसेल तर नक्की एकदा तरी करून बघा. खूप आवडतील आणि तुम्ही वारंवार बनवणार. आणि हे पण थंड झाले तरी छान क्रिस्पीच असतात, सॉफ्ट पडत नाही. आणि हे तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंग करत असाल तरी तुम्ही नेऊ शकता. तर इथे मी आता हे केलेले आहे. तुम्ही केचप सोबत पण सर्व्ह करू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असणार तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.